काय रुद्र रुद्र भोंगळ झालं तर रे. घातली चड्डी. डायरेक्ट स्कूलवरून शेतात आलेलं आहे आणि येऊन त्याचे इथे कपडे बदलून राहिलेले आहेत. इथं रस्ता आहे तिथं गाडी थांबवली होती नाही का. तर फायनली रुद्र आहे ना स्कूलवरून आलेला आहे आणि कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि त्याला स्कूलवरून आलेला आहे. पहिली भूक लागते नाही का. आज डायरेक्ट आम्ही शेतामध्ये उतरून घेतलेलं आहे त्याला. मस्तपैकी जेवण करतोय आणि तुमचा पण टाइम झाला असेल ना जेवायचा. ते बघा आई ना डब्बा घेते बघ तिकडं. हे बघा आमच्या जे शेतात ठेवायची सिस्टीम असते भाकरी शेतकऱ्याची ती ही बघा. कमवून तर कुत्रे मांजरे वगैरे काय ना ते घेऊन जाऊ नये म्हणून असं वरती लिंबाला अडकून ठेवावं लागते नाही का. दिलं तर फायनली तर जेवायला बसलेले आहेत. परंतु सोनाली तर पाऊस तर येणार आहे. जबरदस्त आभाळ आलेला आहे आणि वारा पण लय सुटलेला आहे. बाळा उरका जेवण करा लवकर पाऊस येणार आहे. अंधारच पडलेला आहे. मागून आहे ना पाऊस पण सुरू झालेला आहे. पावसाने सुरुवात केलेली आहे आणि सोनालीची त्यांची जेवणाची तारंबळ. अरे काय तारंबळ चालू आहे. भाजीची गरज नाही पडत. काही विशेष नाही बघ. पाऊस सुरू आहे वरतून एकदम आणि खाली जेवण चालू आहे. रुद्राची बघा रुद्राची पण खायची ना खूपच तारंबळ चाललेली आहे आणि नेमकं जेवायला बसले तर पावसाने सुरुवात केलेली आहे आणि मी बसलोय छत्री घेऊन. काय वाळा नाही ना आहे मी घेऊन बसलोय यांना छत्री. काय वाळा घरी जायचंय कशाला अभ्यास करायला. बघा तो रुद्र म्हणतोय घरी चलायची बाबा. थांब ना थोड्या वेळाने जाऊ बाळा. जायचंच घरी. काय करायचं घरी अभ्यास करायला. इथं कर ना अभ्यास. अभ्यास करून देत नाही. कोण देत नाही अभ्यास करून तुला आई. तर फायनली फॅमिली पाऊस आला आणि पावसाने सगळं कुठे ना गेलेला आहे. खुरपीचं पण येत नाही सध्या ना सगळे चिडचिडी करून गेले. तर सोनाली ते आता येऊ राहिले तर आम्ही घरी जायचंय. जसं रुद्रकडं खाली उतरल्या होती कारण की तिने बऱ्याच लांबून आहे ना तिथून इकडं घेतलाय कडा पण तिला काय घेता ना सामान वगैरे ना. ऐक ना इथपर्यंत आण ना इथपर्यंत आण ना. तिला तर मुद्दा मी चिडून घेणार आहे. बाळा घे कडा बस. गिना काढो गिना. पाय येत नाही त्याला कडवायचंय आणि सोन्याची तारंबळ होती. अरे शेट यार. घे ना नाहीच घेणार आहे खोडीची. रडतोय रुद्र तरी ती कडव घ्या ना नाही का. सोनाली काय झालं घे ना कडव. कर ना ऍडजस्ट बघत ना. आई आहेस ना तू. आई एक एक काय काय म्हणते एक संघर्ष असते एक. आई एक मुलाला कडा घेऊ शकत नाही तो रडतोय तरी पण कडा घेऊ शकत नाहीस तू. चिडलेली आहे खूप. अरे 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 बस रे मी घेतो. तो आता माझ्याकडे आहे नाही. जा नाही आईच्याकडे जा बाळा आईच्याकडे जा. मी पसर घेतो बाळा आईच्याकडे जा ना बाळा. नाही जातो. तू का चिडल्याची एवढी. तुम्ही तिथं उभं राहिलं तिथून म्हणतात तितकं तुम्हाला ती एवढं सकच येता येत नव्हतं. आलतो ना चलतच होतो ना. तिथं उभं राहिलं तर कुठं चलत होत कोणत्या अँगल इतकं आलो तरी. तू आला होता त्याला कडं म्हणलं मला पाहिजे तो आणतीस नाही कडेवरती. काय यार रुद्रा आईच्या कडेवर बसायचं ना. ती चप्पल खालून इतकी सटकती. बघा फायनली फॅमिली मलाच कडेवरती घ्यायला लावलेलं आहे सोनालीने. तिने नाहीच घेतलं. आईच्या कडेवर जाणार. आम्ही तर आलेलोच घरी परंतु काय झालेलं आहे ना ह्या करडाची मम्मी आहे ना तर आपली तिथेच राहिलेली आहे. मागून अक्का ते येऊ राहिलेले आहे. सोनाली मी रुद्र आलो आहे आणि अक्का मागून येऊ राहिले ना. तर शे अजून मागच चरते आणि यांना खूपच भूक लागलेत ना. खूपच ओरडत आहेत कारण की आता जवळपास 5:30 पावणे 6 वाजलेले आहेत आणि सकाळपासून आहे ना आईचं दूध पिले नाहीत त्यामुळे ना खूपच ओरडत आहेत. मी आला की लगेच माझ्याकडे येतात. हे बघा कसं बोटाला पिऊ राहिलं आहे ना. लयच भूका लागलेलं आहे त्यांना. मी अक्काला कॉल केला तर अक्का म्हणली येते 5-10 मिनिटामध्ये. तोपर्यंत मी यांच्या संग थोडं खेळतो नाही का. चलो चलो आपल्याला आहे ना याचाच बिझनेस करायचा आहे नाही का. आता आहे ना आपल्याला शेळीपालन करायचं आहे कारण की शेती प्लस शेळीपालन करायचं कारण की शेतीमध्ये जास्त प्रॉफिट होत नाही आहे आणि त्यामुळे जोडधंदा आपल्याला आहे ना शेळीचा करायचा आहे.
ते 3 पिल्लं येतात. 3 पिल्लं आहे ना अजून ते 4 ते 5 महिन्याने ना किती रुपयाचे ते तुम्हाला माहिती आहे का? एक आहे ना कमीत कमी 8,000ला पकडा. 8 एक 8 अतिरिक्त 24 ते 25,000चे आपले करडे आहेत. किती अवघ्या अजून 4 ते 5 महिन्यामध्ये नाही का? बघा हे शेतातून आले ते खुरपून आणि आता मस्तपैकी मोबाईल बघत येत. काय पाहता रे? न्यूज कसली? असंच न्यूज पाहता का रील्स पाहता खरं सांगा. आ तू ना तर आता आहे ना सायंकाळी 5:30 ते 5:45 वाजलेले आहेत. थोड्या वेळात बघा कसला आणतोय आराम करणार आहेत. तर आता फायनली सगळेजण बसलेले आहेत आराम करू राहिले. तर मी पण आहे ना थोडाफार आराम न करता माझा व्हिडिओ जो केलेला आहे शूट तो एडिट करतो. काही इंस्टावरती शूट केलेले आहेत ते एडिटिंग वगैरे करतो. म्हणजे आता माझा आहे एडिटिंगचा टाईम आणि एडिटिंग अर्धा 1 तास लागणार आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड होणार आहे. तर आजच्या अशा प्रकारचा आमचा दिवस गेलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. बाय बाय.